नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत. आता आपण आहोत महाद्वार रोडवर. ज्या काळात कोल्हापुरात लाईट नव्हती त्या काळात या दुकानानं कोल्हापूर शहर म्हणजे त्या काळात छोटं होतं पण ते उजळून दाखवायचं काम या दुकानातून झालेलं आहे. हे बाळासाहेब सासने किंवा तत्पूर्वी बाबूराव सासने यांचं गॅस बत्तीचं दुकान. कोल्हापुरात 1920 सालापर्यंत लाईट नव्हती. सगळे जे चालायचं ते रॉकेलच्या दिव्याच्या आधारावर. तर त्या काळात रस्त्यावर प्रकाश पडावा, कोल्हापुराची पॅलेस थिएटरला नाटकं व्हायची, तिथं ती नाटकं व्हावीत, सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत. पण वीज तर नव्हतीच त्या काळात. या आता आपल्यासमोर जे आहेत बाळासाहेब सासने, त्यांचे वडील बाबूराव सासने यांनी गॅस बत्तीचा व्यवसाय सुरू केला. बाळासाहेब या गॅस बत्तींच्या जो एकूण इतिहास आहे, आपल्या दुकानाचा इतिहास आहे, आपल्या वडिलांचं त्यावेळचं हे एक वेगळं काम आहे, त्याबद्दल तुम्ही बोलावं. 1900 सालापासून हे दुकान तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. कोल्हापुरात ज्यावेळी लाईट नव्हती त्यावेळी कोल्हापुरात ह्या बत्त्यांच्या उजेडात कोल्हापूर चकमकीत झालं. तर नाट्यगृह असू दे, केशवराव भोसले नाट्यगृहात नाटकं असू देत, मोहरम असू दे, गणपतीचा सीझन असू दे किंवा महालक्ष्मीची रथयात्रा, ह्या बत्त्यांचा उपयोग घेऊन लाईट प्रकाशित केली जात असे. आज ही रॉकेल मिळत नसल्यामुळं ह्या बत्त्यावर अडकून ठेवायची पाळी आली. त्यामुळं हा धंदा तर कमी आलेला आहे. पण कोल्हापुरात ज्यावेळी लाईट नव्हती त्यावेळी ह्या बत्त्याने कोल्हापुरात सगळं उजेडात सर्व नाटकं किंवा मोहरम सण उजेडात प्रकाशित केलेलं आहे, एवढं मी म्हणतो. आणखी या गॅस बत्त्या यांनी कोल्हापूर त्या काळात उजळवून टाकलं आणि आपला एक वाटा उचलला कोल्हापूरच्या विकासातला त्यांनी. तर या मला असं समजलं की या सगळ्या गॅस बत्त्या मेड इन जर्मनी आहेत. याचं काय कारण आहे आणि ते कशा? जर्मनी पूर्वी भारतात ह्या तयारच होत नव्हत्या, जर्मनीकडे होत होत्या. त्या बॉम्बेतल्या पायधोनीच्या भागात विकत होत्या, तिथनं आणलेल्या आहेत त्या बत्त्या. नंतर महाराष्ट्रात ते बघून बनवायला आले पण त्या चालत नव्हत्या एवढ्या, म्हणून जर्मनीच्याच बत्त्या 100-125 वर्षे झालं तर त्याचं मटेरियल हे मिळत होतं. आणि कोल्हापुरातल्या महाराष्ट्रातल्या PB साळुंखे यांनी पहिल्या आमदारांनी शाहू ग्रंथ लिहिला, त्यात ह्याचा त्यांनी उल्लेख केलेला महाराष्ट्र सरकारच्या ग्रंथात. काय त्यावेळेपासून जर्मनीचे जे एक मटेरियल आहे ते महाराष्ट्रात तसं निर्माण होऊ शकलं नाही. आणखी या गॅस बत्ती आता पेटवली, समजा दिवस मावळल्यानंतर तुम्ही पेटवली तरी त्याला हवा भरायला लागायची. हे किती वेळाने? ही बत्ती जर संध्याकाळी 7 वाजता आमचे वडील कोपऱ्यात कोल्हापुरातल्या जाऊन खांबावर अडकायचे आणि पहाटे 5पर्यंत ती हवा एकदा मारली, 7 वाजता अडकली की पहाटे 6 वाजेपर्यंत चालत असे. गडिंग्लजचा सुद्धा मक्ता आमच्या वडिलांनी त्यावेळी लाईट नसताना घेतला, त्यानंतर आजऱ्याचा घेतला. तिथं ह्या बत्त्याने उजेड आणला त्या शहराला. हा ठेवा सासने परिवारानं अतिशय चांगल्या रीतीनं जपलेला आहे. महाद्वार रोडसारख्या अतिशय महत्त्वाच्या आणि आर्थिक किंवा वेगळ्या अँगलनं जर बघितलं तर सर्वात महाग अशा या परिसरात त्यांनी आपलं हे गॅस बत्तीचं दुकान एक कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा म्हणून जपलेला आहे. कुणी महाद्वार रोडून रोज हजारो माणसांची ये जा असते, पण एक नजर या बाळासाहेबांच्या दुकानावर पडली किंवा त्यावेळच्या या गॅस बत्त्यावर पडली तरी ते त्यावेळचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येणे शक्य आहे. तरुण भारतसाठी सुधाकर काशीद.